नमस्कार, देवांगी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला नागपंचमीचं महत्त्व आणि त्याची कहाणी थोडक्यात सांगणार आहे. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होते, तेथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आहे, नागपंचमीचा दिवस आहे. त्यामुळे कोणी आपल्या आजोळी तर कोणी पंजोळी तर कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून तिच्या माहेरीच कोणी नव्हते. नागोबादेव हेच आपले माहेर आहे असे ती समजून गेली आणि विचार करू लागली, ते आपल्याला घ्यायला येतील का? तेवढ्यात शेष भगवानास तिची खूप दया आली. त्यांनी ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि तिच्या घरी आले. तेव्हा ब्राह्मण विचारात पडले, हे इतक्या दिवस कोठे होते? आजपर्यंत ते कधीच आले नाहीत, आत्ता हे कोठून आले? पुढं त्यांनी त्या मुलीला विचारलं. तिनेही हेच माझे मामा असे सांगितले. ब्राह्मणाने तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामांनी तिला वारुळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बिळात घेऊन गेले. आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणीही चावू नका, हिला कसलाही त्रास देऊ नका. एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढे ती व्याली. तिची पिल्लं खूप वळवळ करू लागली. तेव्हा ती मुलगी खूप घाबरली आणि भिवून तो दिवा खाली पडला. पोरांची शेपटी त्यामुळे भाजली गेली. नागिनीला खूप राग आला आणि ही सर्व हकीकत तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, ठीक आहे, आपण तिची सासरी रवानगी करू. पुढे ती पूर्ववत आनंदाने वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपला मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पोहोचवली. नंतर नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी शेपटीविषयी चौकशी करू लागली. आमची शेपटी कशाने तुटली हे त्यांना विचारू लागली. तिने मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना खूप राग आला. हिचा सूड घ्यायचा हे त्यांनी ठरवले आणि तिच्या घरी निघाले. तो दिवस होता नागपंचमीचा. हिने आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहीयेत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्रे काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागाने लाह्या, दूध वगैरे ठेवले. उकडीचे नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत होती. सरतेशेवटी तिने देवाची प्रार्थना केली आणि जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लाडोबा असतील तिथे खुशाल आहोत अशी ती प्रार्थना करून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकाऱ्यांनी पाहून मनातील सर्व राग घालवला. त्यांना मनात हिच्याविषयी दया आली. पुढे त्यांनी त्या दिवशी तिथे वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्या पहाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.